चला आपण आज घरच्या घरी लसण फ्राय तयार करणार आहोत। एकदम हॉटेलसारखा चविष्ट असा लसण फ्राय। चला तर बघूया कसं बनवायचं आहे ते। चला तर आज आपण ना लसण फ्राय तयार करणार आहे बरं का। असं जेवणासोबत काही नसलं ना खायला तर असा लसण फ्राय घरच्या घरी बनवायचा। चला तर सुरू करूया। सगळ्यात पहिले आपण याच्या सगळ्या अशा पाकळ्या वेगवेगळ्या करून घेऊ। चला आता आपला असा लसूण पूर्ण पाकळ्या आपण काढून घेतलेले आहेत। आता त्याला आपण थोडं थोडं दगडानी असं थोडं थोडं ठेचून घेणार आहोत। असं केल्यामुळं आपण जो मसाला टाकणार आहे ना त्यामध्ये पूर्णपणे छान लागतो आणि चवीलाही खूप छान लागतं बरं का। त्यामुळं आपण सगळे हे ना लसूण असा एकदम छान असा कुटून घेऊया। चला असे आपण हलक्या हाताने थोड्या थोड्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेले, कारण त्याच्यावरचे असे थोडा थोडा पाचोळा निघला ना लसणाचा की मसाला एकदम छान त्यामध्ये जातो। कढईत थोडं तेल टाकून घेतलेले, त्यामध्ये आपण या सगळ्या पाकळ्या अशा फ्राय करून घेऊ। थोड्या लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात बरं का। चला पहा आता लसूण असा एकदम छान असा थोडा लाल झालेला आहे बरं का आपला। आता याला आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। त्याच तेलामध्ये आपण ना अर्धी वाटी ना रात्री चणे भिजायला टाकले होते, ते पण फ्राय करून घेऊया। तुम्ही नाही टाकले तरी जमन बरं का, पण असे छान लागतात त्यासोबत खायला। हे आपले असे छान असे कडक होईपर्यंत याच्याने भाजून घेतलेले। आता याच्यामध्येच आपण मसाले टाकून घेणार आहे। हे बघा त्यासाठी मी चाट मसाला घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेले, हा गरम मसाला आहे अर्धा चमचा, हळद आहे थोडी आणि कांदा लसूण मसाला थोडा जास्त घेतलेला आहे, त्यामुळे चव खूप छान येते बरं का। आणि उगा थोडी साखर घेतलेली आहे, आपल्याला थोडं आंबट गोड बनवायचं आहे। आणि हे आहे काळं मीठ, हे सगळं आपण यात टाकून घेऊ आता। हे बघा आता हे थोडा मसाला भाजून झालाय। आता हे यात आपण हा सगळा लसूण आपण फ्राय केलेला टाकून घेऊ। आणि त्याला असं छान एकत्र मसाला पूर्ण सगळीकडे लागून येईन असं हलवून घेऊ। आता मसाला लागलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला लसणामध्ये जाण्यासाठी ना थोडा पाण्याचा शिपका देणार आहेत आपण त्याच्यावर, उगाच थोडा आणि याला उगा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ। हे पहा 2 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे बरं का। किती छान असे आपला लसूण फ्राय बनवून तयार आहे। त्यावरून थोडी कोथिंबीर टाकू आणि आपला लसूण फ्राय खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का। पहा आपला एकदम असं छान लसूण फ्राय बनवून तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही याच्यावर लिंबू पिळून खाऊ शकता, चवीला एकदम छान लागतो बरं का।